मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई 2025चे पैसे मिळवण्याकरिता तुम्हाला तुमची जी फार्मर आय डी आहे ती असणे आवश्यक आहे. अद्यापही अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली आहे पण मात्र त्या शेतकऱ्यांची ती फार्मर आय डी आहे ती अप्रूव्ह झाली की पेंडिंग आहे त्या शेतकऱ्याला सुद्धा माहीत नाही. तर मित्रांनो, तुमची फार्मर आय डी पेंडिंग आहे की अप्रूव्हल आहे आणि तुम्ही फार्मर आय डी काढली की नाही, अवघ्या काही सेकंदामध्ये तुम्ही तुमचे जे स्टेटस आहे मित्रांनो फार्मर आय डीचे पेंडिंग आहे की अप्रूव्हल आहे हे तुम्ही पाहू शकतात. तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हे फार्मर आय डी स्टेटस पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुमची फार्मर आय डी पेंडिंग आहे की अप्रूव्ह आहे ते पाहण्याकरिता तुम्हाला यायचं आहे गुगलवर आणि गुगलवर आल्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे तिथे ॲग्रिस्टेक आणि ॲग्रिस्टेक टाकल्यानंतर तुम्हाला पहिले जे वेबसाईट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमच्यासमोर 4 ऑप्शन येणार आहे. डॅशबोर्ड, चेक इनरोलमेंट स्टेटस. आपल्याला जो सेकंड ऑप्शन आहे मित्रांनो चेक इनरोलमेंट, ते आपल्यासमोर 3 ऑप्शन आले आहे. इनरोलमेंट आय डी, सेकंड नंबर आहे फार्मर आय डी आणि थर्ड नंबर आहे आधार नंबर. आपण आधार नंबरवरून आपलं जे स्टेटस आहे मित्रांनो ते चेक करणार आहोत. येथे आपल्याला आता शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथे चेक या बटनावरती क्लिक करायचं आणि मित्रांनो काही सेकंदामध्येच आपल्यासमोर आपले जे फार्मर आय डीचे स्टेटस आहे मित्रांनो ते आलेलं आहे. इथे आपल्याला शेतकऱ्याचे जे नाव आहे मित्रांनो ते दाखवत आहे आणि आपण कोणत्या तारखेला फार्मर आय डीसाठी नोंदणी केली ते सुद्धा दाखवत आहे आणि येथे मित्रांनो आपले जे फार्मर आय डी आहे ते सुद्धा दाखवत आहे आणि येथे आपल्याला जे फार्मर आय डी मित्रांनो जे स्टेटस आहे ते दाखवत आहे. स्टेटस ॲक्टिव्ह आहे आपलं आणि येथे जे मेन जे रिझन आहे मित्रांनो आपण चेक करण्याचं ते आपलं जे फार्मर आय जे स्टेटस आहे ते अप्रूव्ह आहे ते आपल्याला दाखवत आहे. प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमची जी फार्मर आय डीचे स्टेटस आहे ते चेक करू शकतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.